नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण बघा नागपूर ग्रामीण जो काही पेपर पार पडला पोलीस भरतीचा, तर त्या पेपरमध्ये जे काही जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले प्रश्न आहेत, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीबद्दलचे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहावयास मिळतील। पहिला प्रश्न आहे बघा, डायरेक्ट 16वा प्रश्न आहे जीकेचा विचारलेला। तर 16वा प्रश्न आहे, बुल्स आणि बियर्स। बुल्स आणि बियर्स या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? तर योग्य उत्तर होतं पर्याय ब, शेअर बाजार। तर बुल्स आणि बियर्स या संज्ञा शेअर बाजाराशी संबंधित आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता 17वा, जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजेच WTOचे आता इंग्लिशमध्ये फुल फॉर्म काय, तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तर त्याचे मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे। तुम्हाला सर्वांना माहिती असेलच, भरपूर आपण हा प्रश्न घेतलेला आहे। तर पर्याय ड, जिनेवा। आता जिनेवा हे शहर कोणत्या देशातील आहे? तर स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे। आता WHO चे मुख्यालय देखील याच ठिकाणी आहे। कशाची? तर WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय देखील जिनेवा स्वित्झर्लंड याच ठिकाणी आहे। त्यानंतर तिसरा 18वा प्रश्न विचारण्यात आला आहे, आधार कार्डचे नोंदणीकरण टिंबटिंब ही संस्था करते। सर्वांना माहिती असेलच, तर पर्याय क आहे UIDAI। तर ही संस्था आधार कार्डचे नोंदणीकरण करत असते। त्यानंतर 19वा प्रश्न विचारण्यात आला आहे, भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी तर वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय ब, सिस्मोग्राफ। तर भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते आहे? तर सिस्मोग्राफ हे शास्त्रीय उपकरण आहे। 20वा प्रश्न विचारला आहे, केपलरचे नियम हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? योग्य उत्तर पर्याय सी, ग्रहांची गती। तर ग्रहांची गती या संबंधित आहेत केपलरचे नियम। 21वा प्रश्न आहे, अविनाश मुकुंद साबळे हे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत? तर पर्याय ए, 3000 मीटर स्टीपल चेस। तर 3000 मीटर स्टीपल चेस या खेळाशी संबंधित आहेत अविनाश मुकुंद साबळे। 22वा प्रश्न आहे, तुम्हाला माहिती असेलच, हा देखील प्रश्न आपण घेतलेला आहे चालू घडामोडीमध्ये। तर महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? पर्याय ड, डॉक्टर बिरेंद्र सराफ। सराव नाही, तर सराफ आहे, सराफ। डॉक्टर बिरेंद्र सराफ हे सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत। महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत? निवडणूक अधिकारी तर एस चोकलिंगम हे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत। जर मुख्य निवडणूक आयुक्त विचारलं तर UPS मदान हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण बनलेत? पहिल्या महिला तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या सध्याच्या मुख्य सचिव आहेत। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर देवेंद्र कुमार उपाध्याय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? रजनीश शेठ। महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च जे काही पद आहे पोलीस महासंचालक, तर सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला। महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? राहुल नार्वेकर। पुढचा 23वा प्रश्न आहे, बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात। आता हे कशामध्ये स्पष्ट केले आहे? तर हे पर्याय ए, न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे। 23 ए योग्य उत्तर आहे, न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे यामध्ये स्पष्ट केलेले आहे। काय? तर बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी हे पुढे ढकलले जातात। 24वा प्रश्न आहे, सन 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणारा
नीरज चोप्रा हा कोणत्या सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे? तर पर्याय सी राजपुताना रायफल्स. तर 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा हा सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे? तर राजपुताना रायफल्स या रेजिमेंटचा आहे. आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो, तर नीरज चोप्रा हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. भरपूर मी सांगितलेलं आहे, तर आता तुम्ही सांगा नीरज चोप्रा हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. 25वा प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? पर्याय क लसीकरण. मिशन इंद्रधनुष हे लसीकरण याशी संबंधित आहे. 25 नंतर आता विचारलेला डायरेक्ट 41वा प्रश्न जीकेचा. तर 41वा प्रश्न काय विचारला आहे? 2024 समर ऑलिम्पिक स्पर्धा टिंबटिंब या शहरामध्ये पार पडत आहेत. चालू घडामोडीत हा प्रश्न आपण घेतलेला आहे. तर पर्याय बी योग्य उत्तर असणार आहे पॅरिस. पॅरिस फ्रान्स या देशातील पॅरिसमध्ये समर ऑलिम्पिक स्पर्धा 2024 ह्या पार पडत आहेत. 42वा प्रश्न विचारलाय, नागपूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे कटक मंडळ कंटोन्मेंट अस्तित्वात आहे. पर्याय ए कामठी. नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी येथे कटक मंडळ म्हणजेच कंटोन्मेंट अस्तित्वात आहे. 43वा प्रश्न आहे, राज्यपाल यांना पदाची व गोपनीयतेची शपथ टिंबटिंब हे देतात. तर पर्याय सी मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय. तर त्या राज्याचे जे काही उच्च न्यायालय असतात ते त्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश हे राज्यपाल यांना पदाची व गोपनीयतेची शपथ देतात. आता महाराष्ट्राचे नुकतंच राज्यपाल चेंज झालेले आहेत. तर महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल कोण बनलेले आहेत? तर सी.पी. राधाकृष्णन बनलेले आहेत महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल. अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर झारखंड, आणि अतिरिक्त कार्यभार होता तेलंगणा या राज्याचा. आता इथे प्रश्न एक ऑप्शन म्हणून सांगतो तुम्हाला, हरिभाऊ बागडे हे कोणत्या राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत? तर राजस्थान या राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत हरिभाऊ बागडे. हा प्रश्न का मी सांगितला? तर ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते हरिभाऊ बागडे, आणि तेच आता राजस्थान राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत. महाराष्ट्राचे कोण आहेत? तर सी.पी. राधाकृष्णन हे बनलेले आहेत. अगोदर कोण होते? रमेश बैस 20वे होते. त्यानंतर 21वे बनलेले आहेत सी.पी. राधाकृष्णन. 44वा प्रश्न विचारला आहे, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन टिंबटिंब या शहरामध्ये होते. पर्याय डी नागपूर. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर या शहरामध्ये होते. पुढचा 45वा प्रश्न विचारला आहे, विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैध राहते? तर पर्याय अ 6 महिन्यापर्यंत ते वैध राहते. 46वा प्रश्न विचारण्यात आला आहे, भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय सी राजस्थान. भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन राजस्थान या राज्यामध्ये घेतले जाते. 47वा प्रश्न विचारलाय, जगप्रसिद्ध मसई मारा राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या देशामध्ये आहे? पर्याय ए केनिया. तर केनिया या देशामध्ये आहे जगप्रसिद्ध मसई मारा राष्ट्रीय अभयारण्य. 48वा प्रश्न विचारण्यात आला आहे, यापैकी कोणत्या राज्याला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते? तर पर्याय ब राजा समुद्रगुप्त याला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते. 49वा प्रश्न विचारला आहे, आपण घेतलेला आहे चालू घडामोडीमध्ये. तर भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे? पर्याय सी
पर्याय सी 848 एवढी आसन क्षमता आहे. यावर्षी 2024ला लोकसभा निवडणूक पार पडल्या 18व्या. तर त्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती सीटांसाठी निवडणूक पार पडल्या होत्या? तर 543 सीटांसाठी, म्हणजे 543 जागांसाठी 18व्या लोकसभाच्या निवडणुका ह्या पार पडल्या. लोकसभा अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष बनलेले आहेत. 50वा प्रश्न आहे, भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? पर्याय सी राजस्थान. भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य राजस्थान आहे. त्यानंतर डायरेक्ट 55वा प्रश्न आहे जीकेचा. प्रश्न काय 55वा, 1 किलोबाईट म्हणजे टिंब. तर पर्याय सी 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट. त्यानंतर डायरेक्ट 66वा प्रश्न विचारण्याला आहे जीकेचा. 66वा प्रश्न काय, चुकीची जोडी ओळखा. तर अमेरिकाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, म्हणजे बरोबर. चीनची राजधानी आहे बीजिंग, बरोबर. ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे चूक. पर्याय डी थायलंडची राजधानी आहे बँकॉक. तर अमेरिका, चीन आणि थायलंड या तिन्ही देशाच्या राजधानी ह्या बरोबर आहेत. तर ऑस्ट्रेलियाची राजधानी हे चुकीचं उत्तर आहे. आता ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे तर कमेंट करून सांगा. 67वा प्रश्न विचारला आहे, भारताची प्रमाणवेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा टिंब इतक्या वेळाने पुढे आहे. तर पर्याय ड 5 तास 30 मिनिट एवढी पुढे आहे. 68वा प्रश्न आहे, क्षेत्रफळानुसार टिंब हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. तर पर्याय ब गोवा. तर गोवा हे राज्य क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य आहे. तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य कोणते? तर राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. जर लोकसंख्येचा विचार केला तर सर्वात मोठे राज्य कोणते आहे लोकसंख्येनुसार? तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर, उत्तर प्रदेश लोकसंख्येच्या बाबतीत. सर्वात शेवटचा क्रमांक कुठला लागतो? तर सिक्कीम लोकसंख्येच्या बाबतीत. 69वा प्रश्न आहे, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर टिंब या जिल्ह्यामध्ये आहे. तर पर्याय अ बुलढाणा. उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. 70वा प्रश्न आहे, तोतलाडोह धरण टिंब या जिल्ह्यामध्ये आहे. तर पर्याय ब नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे तोतलाडोह धरण. 71वा प्रश्न विचारण्यात आला आहे, यापैकी भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण आहे? तर पर्याय सी सलीमा तेते ही भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार आहे. इथे आता येणाऱ्या भरतीमध्ये भारताचा कर्णधार देखील विचारला जाऊ शकतो. क्रिकेटचा T20चा कर्णधार हा भारताचा बदलला आहे. कोण बनला आहे? तर सूर्यकुमार यादव हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. 72वा प्रश्न काय आहे, खालीलपैकी भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर नुकतंच परराष्ट्र सचिव हे बदललेले आहेत विक्रम मिस्री हे भारताचे परराष्ट्र सचिव बनले आहेत. परराष्ट्र मंत्री कोण आहेत? एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. 73वा प्रश्न काय म्हणतो, जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता आहे? तर पर्याय ड 31 मे. 31 मेला आपण जागतिक तंबाखू विरोधी दिन हा साजरा करतो. 74वा प्रश्न विचारला आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर पर्याय अ अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे. पुढचा 75वा प्रश्न आहे, यापैकी कोणती भारतीय व्यक्ती जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष आहेत? म्हणजे जागतिक बँकेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर पर्याय अ अजय बंगा हे जागतिक व्यापार संघटनेचे किंवा जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर डायरेक्ट 94वा प्रश्न आहे जीकेचा. 94 नाही सॉरी,
94 प्रश्न आहे, टिंबटिंब या किल्ल्याचे अगोदरचे नाव कोंढाणा असे होते. तर पर्याय ड सिंहगड. तर सिंहगड किल्ल्याचे अगोदरचे नाव कोंढाणा असे होते. 95 प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. तर पर्याय सी तेलंगणा. तेलंगणा या राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही. 96 प्रश्न आहे, नागपूर पोलीस आयुक्त हद्दीमध्ये किती पोलीस स्टेशन आहेत. तर पर्याय सी 34. नागपूर पोलीस आयुक्त हद्दीमध्ये 34 पोलीस स्टेशन आहेत. 97 प्रश्न आहे, यापैकी कोण इस्रोचे सध्याचे चेअरमन आहेत. तर पर्याय अ एस सोमनाथ. DRDOचे अध्यक्ष कोण आहेत. डॉक्टर समीर व्ही कामत. इस्रोचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ. 98 प्रश्न आहे, ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटी सोबत पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने मुख्य भूमिका बजावली. तर पर्याय अ सुलेखा कुंभार यांनी मुख्य भूमिका बजावली होती. कशासाठी. तर ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी. 99 प्रश्न आहे, यापैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे. तर पर्याय ए INS विक्रमादित्य हे सध्या नौदलामध्ये कार्यरत आहे. नौदलाचे प्रमुख कोण बनलेले तर दिनेश कुमार त्रिपाठी. 100 प्रश्न विचारण्यात आला आहे, केंद्र सरकारने भरपूर आपण घेतलेला प्रश्न आहे बघा. केंद्र सरकारने 3 नवीन कायदे संमत केले असून त्याची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली. तर 1 जुलै 2024 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. मित्रांनो, अशा प्रकारे नागपूर जो काही ग्रामीण पेपर झाला तर त्यामध्ये जे काही जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.